नमस्कार, मी वैशाली. अशी ही टम्म फुगणारी पुरी आपण बनवली आहे लाल भोपळा आणि मोड आलेल्या नाचणीच्या पिठापासून. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने या पुऱ्या आपण बनवणार आहोत. तर इथे मी घेतलेलं आहे मोड आलेल्या नाचणीचं पीठ. हे पीठ मी बेंगलुरूवरनं आणलेलं आहे, पण ॲमेझॉनवर तुम्हाला याच कंपनीचं पीठ अगदी सहज उपलब्ध आहे. तर पुऱ्या बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण घेतलं आहे हिरव्या मिरच्या आणि लसूण, आणि हे दोन्हीही मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे. नंतर मिक्सरच्या त्याच भांड्यात घेतला आहे कढीपत्ता, ताजा पुदिना आणि कोथिंबीर. आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे. नंतर लाल भोपळ्याची सालं काढली आहेत आणि तो किसून घेतला आहे. किसलेला लाल भोपळा आहे 1 कप. आता गॅसच्या सगळ्यात छोट्या बर्नरवर आपण कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल गरम होत असतानाच त्याच्यामध्ये घातलं आहे हिरव्या मिरच्या आणि लसूण यांचं वाटण. या दोन्हीचा कच्चेपणा निघून जाण्यासाठी अगदी अर्धा मिनटं हे परतून घ्या. नंतर घालायचा आहे किसून घेतलेला लाल भोपळा, आणि हा भोपळासुद्धा आपल्याला अगदी 2 मिनटं व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. तो इतपतच आपण परतवतो आहे की त्याचा कच्चेपणा आपल्याला थोडासा घालवायचा आहे. नंतर घालतो आहे मीठ, आणि हे मीठ घालताना त्या भोपळ्याच्या चवीपुरतंच आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे भोपळ्याला पाणी सुटतं आणि तो अजून थोडासा आपल्याला परतवून कोरडा करता येतो. आपल्याला या भोपळ्यामध्ये कमीत कमी पाणी ठेवायचं आहे, म्हणून तो छान परतवून घेणं गरजेचं आहे. मीठ घातल्यावर भोपळा साधारण 1 मिनिट परतवून घेतला आहे, आणि नंतर याच्यात घालायचं आहे कढीपत्ता, पुदिना आणि कोथिंबीर याचं वाटण. आपण हे मुद्दामच उशिरा घातलेलं आहे, म्हणजे कढीपत्ता असेल, पुदिना असेल, कोथिंबीर असेल, याचा स्वाद आपल्या पुऱ्यांना छान येतो. आणि आता मी गॅस बंद केलेला आहे. नंतर याच्यात घालते 3 टेबलस्पून रवा. रवा आणि भोपळ्याचं हे मिश्रण एकजीव करून घ्या आणि हे मिश्रण पूर्णपणे गार करायला बाजूला ठेवा. पूर्णपणे गार करून घेतलेल्या या मिश्रणात घालायचे हळद, हिंग, आमचूर पावडर आणि तीळ. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता या मिश्रणात गरजेप्रमाणे आपल्याला नाचणीचं पीठ घालायचं आहे. पुऱ्यांचं हे पीठ भिजवताना आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत. तर या सगळ्या मिश्रणात जेवढं पीठ बसणार आहे तेवढंच पीठ आपण वापरणार आहोत. आणि हे पीठ मिसळून घेताना या पद्धतीने ते मिसळून घ्या, म्हणजे तो जो पुऱ्यांचा स्वाद असेल तो सगळीकडे एकसारखा यायला मदत होते. पुऱ्यांचं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आणि ते इतपत घट्टसर ठेवलं आहे. हे सगळं पीठ मळून घेण्यासाठी आपल्याला 1.25 कप नाचणीचं पीठ लागलं आहे. आता इथे या पिठाला आपल्याला थोडासा एक तेलाचा हात लावून घ्यायचा आहे. ते लावताना आपल्याला एकदा थोडीशी पिठाची चव घेऊन बघा. जर का तुम्हाला मीठ कमी वाटलं तर तुम्ही तेलामध्ये इथे मीठ घाला. माझं आत्ता मीठ बरोबर आहे, पण तुम्हाला दाखवण्यापुरतं मी अगदी 1 चिमूटभर मीठ इथे घेतलेलं आहे. आणि या पद्धतीने हे तेल त्या आपल्या सगळ्या पिठाला लावून घ्या. आणि आता हे जे तयार करून घेतलेलं पीठ आहे हे अगदी 5 मिनटं फक्त आपल्याला असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. 5 मिनटानंतर पुऱ्या करण्यासाठी पीठ तयार आहे. त्यासाठी या पिठाचे आपण 3 असे गोळे तयार करून घेतलेले आहेत. 1 गोळा बाजूला ठेवा आणि 2 गोळे परत झाकून ठेवा. पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि जो बाजूला ठेवलेला गोळा आहे तो असा आपल्याला व्यवस्थित परत एकदा मळून घ्यायचा आहे. नंतर मळून घेतलेल्या या गोळ्याला असं थोडंसं नाचणीचं पीठ दोन्ही बाजूनी लावून घ्यायचं आहे. आणि आपण नेहमी जशी पोळी लाटून घेतो तशीच इथेही पोळी लाटून घ्यायची आहे. ही पोळी लाटत असताना बाजूच्या कडांना थोड्याशा भेगा गेल्या तरी काहीही हरकत नाही. आता पाहिजे त्या आकारामध्ये या पुऱ्या आपल्याला अशा काढून घ्यायच्या आहेत. इथे मी साधा कुकी कटरचा वापर केला आहे. नंतर नेहमीसारखं बाजूचं पीठ काढून घ्या. आणि इतपत जाड आपण या पुऱ्या ठेवलेल्या आहेत. पुऱ्या लाटत असतानाच बाजूला आपण तेल तापत ठेवलेलं आहे.
तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक एक पुरी अशी तळून घ्यायची आहे. पुरी तळत असताना गॅसची ज्योत आपण मध्यम ठेवलेली आहे आणि दोन्ही बाजूनी ही पुरी व्यवस्थित तळून घ्यायची आहे. आणि याच पद्धतीने प्रत्येक पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे. या पुरीचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पुरी ही व्यवस्थित अशी फुगली जाते. या पुऱ्या चवीला खूप छान लागतात, पण माझा स्वतःचा अनुभव असा आहे की नेहमीच्या आपल्या पुऱ्यांपेक्षा या पुऱ्या मला थोड्याशा तेलकट वाटलेल्या आहेत. हे मी अगदी प्रामाणिकपणे नमूद करणं मला गरजेचं वाटतं. कदाचित मोड न आणता नाचणीचं पीठ नुसतं दळून आणलेलं असेल तर त्याच्या पुऱ्या कमी तेलकट होतात का, हे सुद्धा मी एकदा नक्की बघणार आहे. या पुऱ्या तळून झाल्यानंतर कागदावर काढायला विसरू नका. या मिश्रणात मध्यम आकाराच्या 24 पुऱ्या तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.